विचार केला मी, आणि फक्त माझा नाही केला, तुमचा सगळ्यांचा केला, तुमचा, आईचा, आशु अंजूचा. सांग ना मला, कोण आहे हा मनुष्य? हा, तो आपल्या दोघांमध्ये का सारखा येतो इतक्या वर्षानंतर सुद्धा? सांग ना मला, काय त्याच्यात काय काय पाहिजे काय त्याला? उलट आपली आईच तिच्या विरुद्ध आपले कान भरवत राहिली. हो ना, पण असं का केलं असेल आपल्या आईने? माझ्या दृष्टीने गंमत नाही, टक्कर होणं नाही, आणि ओळखतं त्या उनीने. असो, गमतीचा भागच नाही हा. खरं सांगू का, एखाद्या तरुण मुलीला धक्का लागला की भीती वाटते. का? मस्त कोणी स्वतःला माणसं आंधळ आहे म्हणून साले मारत होते मला, नाही तर बघितलं असतं एकेकाकडे. अरे सुदर्शन, हा, कोणी मदतीला आलं नाही. साले माणसं मला मारत होते ताई. सुदर्शन, मी बघू शकत नाही, चालेल नाही तर दाखवलं होतं एकेकाला. मी काही केलं नव्हतं, मी काही केलं नव्हतं, सरळ नीट चाललेलं होतं. हो सुदर्शन, होय, इकडे आज चल, आज चल. मला काय मारलं त्याने? मी ऐक 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 मी काही केलं नव्हतं, खरं सांगतो. मी सरळ चाललेलो, सरळ, एकदम सरळ. मी कोणाचंही काही केलं नव्हतं. पोलीस तिकडे बघत होते, फक्त कोणी मदतीला आला नाही. ही आजकालची पोरं हे असं वाटते ते धंदे करतात मुलींबरोबर. आधी पाणी पी आणि मग काय ते नीट सांग. काही नाही, लोक म्हणतात आंधळ्याचा चष्मा घालून तरुण मुलींना धक्के मारण्याची संधी शोधत असतात ही माणसं. सगळं आठवलं की फार चीड येतं. साली हरामखोर माणसे. सॉरी, तुमच्या समोर हे असं बोलायला नको होतं. सॉरी. तुम्ही गप्प का बसलात? नाही नाही, मी मगापासून बघते तुम्ही मला तुम्ही म्हणून संबोधतात. आपण असं करूया ना, तू मला तू म्हण, मी तुला तू म्हणते. बघ, आपण दोघं एकाच ठिकाणी काम करतोय, म्हणजे आपण दोघं एकाच वयाचे आहोत ना? नाही, आपण एकत्र काम करणार आहोत हे सगळं खरं आहे हो, पण तसे संस्कार नाही आहेत माझ्यावर.
म्हणजे एकदम पटकन अशी मैत्री होऊ शकत नाही ना, म्हणून म्हटलं. सो मी सॉरी, तुम्हाला दुखवायचा हेतू अजिबात नव्हता मिस सुनैना. सॉरी वन्स अगेन. सॉरी. तुम्हाला राग नाही ना आला? सॉरी सॉरी वन्स अगेन. नाही नाही, राग कशाच. आधी तुम्ही इथं बसा, हा? पाहू या. अहो या या हा बसा. हो हो, थँक्यू थँक्यू. हो मी बसतो, पण तुम्ही तुम्ही नाही, तू. ओके. तुम्ही सॉरी, तू फाईल द्यायला जाणार होतीस ना प्रभात सरांना, काही महत्वाची? हो, मी ते फोन करून सांगते. सांगते कशाला, फोनच करते. ओके. आई, प्रतिभा, काय झालं? तुम्हाला बरं नाहीये का? नाही ग, थोडस एकदम काय. मग एक काम करते, मी जाऊ का शाळेवर? नाही, मी जातेच. हा, तुम्ही आराम करा. आज मी घेते क्लास. प्रतिभा, तुला काही विचारायचंय? विचारा ना. नाही म्हणजे त्या दिवशी आपण बोलता बोलता वेगळाच विषय निघाला आणि ते बोलायचं तर राहूनच गेलं. कशाबद्दल? तुझ्याबद्दल आणि सुदर्शन बद्दल. प्रतिभा, केव्हा ना केव्हा तरी हा विषय काढायचाच होता तुझ्याजवळ. मला वाटतं ती वेळ आज आली. काय आहे प्रतिभा, सुदर्शनचं तुझ्यावर किती प्रेम आहे आणि माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहिती. पण नुसत्या प्रेमाने पोट भरत नाही किंवा संसारी होत. हे बघ, मला माहितीये मध्यंतरी तुमच्या दोघांमध्ये काय घडलं किंवा त्यानंतरही मध्ये मध्ये काय घडत होतं, सगळं सांगितलंय मला सुदर्शन. काय आहे प्रतिभा, तुला आठवतं मागे मी तुला सांगितलं होतं की सुदर्शन खूप जिद्दी आहे, खूप हट्टी आहे. म्हणजे तो एखाद्यावर प्रेम करेल ना तर इतकं करेल की त्याच्यासाठी जीव सुद्धा दे. पण तेच त्याच्यात थोडस जरी मनाविरुद्ध झालं ना, खूप डिस्टर्ब होतो, आक्रस्ताळेपणा करायला लागतो. असं स्वभाव असतो एकेकाचा. मग प्रतिभा, तू काय विचार केला सुदर्शन बद्दल? प्रतिभा, तू काही विचार केलास सुदर्शन बद्दल? नाही, समज तुझं सुदर्शनच्या जीवनात आलीच ना तर? बाई, खरं तर हा विषय खूप नाजूक आहे. मला माहिती आहे सुदर्शनने जेव्हा मला पहिल्यांदा लग्नाची मागणी घातली
तेव्हा खरं तर नुकतीच आमची ओळख झालेली होती, पण नंतर जसजसा सुदर्शन मला कळत गेला, समजत गेला, तेव्हा मला कळलं की तो खूप हट्टी आहे, जिद्दी आहे. त्याला जे हवं ते तो करतोच. पण तेच आत्तापर्यंत जो संघर्ष करत तो इथपर्यंत आलेला आहे, ते पाहिल्यानंतर खरं तर कुठलीही मुलगी त्याच्या प्रेमात पडेल. पहिल्यांदा जेव्हा त्यांनी मला विचारलं त्यावेळेला आपल्यावरती जे संस्कार झालेले असतात त्या पद्धतीने मी थोडासा वेळ घेतला, स्वतःला समजावलं, मग बाबांजवळ बोलले. खरं सांगायचं तर आधी मी कधी लग्नाचा विचारच केला नव्हता. या बंधनात कधी पडायचंच नाही असं मी ठरवलं होतं. मला आधी स्वतःला काहीतरी बनायचं होतं. पण ओके सर, आय नो. डोंट वरी अबाउट दॅट सर. शुअर. जस्ट वेट अँड वॉच. सॉरी हा सुदर्शन, एक अर्जंट फोन होता, अटेंड करणं जरुरीचं होतं. अमेरिकेवरून. हो, ती फार मोठी स्टोरी आहे. जाऊ दे, मी पुन्हा कधीतरी तुला सांगेल. पण हे मला सांग, तुला माझ्याशी दोस्ती करायला आवडेल ना? दोस्ती तुमच्याशी नाही म्हणजे तू दोस्तीस ना? का नाही, दोस्ती करण्याच्या निमित्ताने जवळ येतात आणि त्यामागचा मतलब काहीतरी वेगळाच ठेवतात म्हणून म्हटलं. नाही म्हणजे तसा काय अनुभव घेतलाय का? बरेच. आमच्यासारख्या माणसांना पदोपदी हे असेच अनुभव येत असतात. काय दोस्ती करताना समोरच्याच्या चेहऱ्यावर जे एक्सप्रेशन असतात ते आम्ही बघू शकत नाही ना, त्यामुळे त्याच्या मनात काय चाललंय हेच आम्हाला कळत नाही. आणि कधी कधी असंही होतं की आम्ही काहीतरी बोलून जातो विचित्र, त्यामुळे समोरचा डिस्टर्ब होतो. हो ना? काय हो, तुम्ही पण डिस्टर्ब झालात की काय? हॅलो, मी विचारलं तू डिस्टर्ब झालीस की काय? नाही. मी का व्हावं? नाही म्हणजे तुमची आणि माझी एवढी दोस्ती नाही आहे ना? नाही. तसं का व्हावं? आणि आपली अजून नीटशी ओळखही झालेली नाहीये, नाही का? मला फक्त तुझ्याबद्दल सगळं माहिती आहे. एखाद्या मनुष्याशी बोलून, त्याला भेटून त्याला मी पारखू शकते इतकंच. जी व्यक्ती मला मनापासून आवडते तिच्याशी मी दोस्ती करते आणि मला तू आवडतोस. माझ्या मनात एक संवेदना निर्माण करून गेलायस म्हणून मी तुझ्याशी दोस्ती करते. दोस्ती. प्रतिभा बेटा, तू आहे ना चुकीचा विचार करतेस. अगं प्रत्येक स्त्रीने लग्न हे केलंच पाहिजे.
तुम्ही का नाही केलं? काही जबाबदाऱ्या पार पाडायच्या नादात राहून गेलं माझं लग्न. पण म्हणून मी लग्न संस्थेच्या विरोधात नाही बरं का. आता माझे विचार थोडे वेगळे आहेत. म्हणजे हे लग्न न करता एकत्र राहायचं, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, हे सगळं मला नाही पटत खरंच. आता माझ्या भाग्यातच लग्न नसेल तर मी काय करणार. तुमच्या भाग्यात नव्हतं की ते तुम्ही स्वतःहून नाकारलं. हो सर. हो हो, मी निघतच होते. हो, ही बघा निघालीच आता. हो सर. हो. सो मिस्टर सुदर्शन, आपण आता चांगले मित्र झाले आहोत. हो. पण तुझ्या मनात मला धरून खूप शंका असतील नाही का? म्हणजे हे बघ, आता तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी नंतर देईल, कारण की मला आता आपल्या बॉसला, म्हणजे माझ्या प्रभात काकांना ही फाईल द्यायची आहे. हो. त्यामुळे मला निघणं जरुरीच आहे. Correct. चल मी येते. हा, एक मिनिट मिस सुनैना, तुम्ही बाकीच्या माझ्या सगळ्या शंकांची उत्तर दिलेली आहेत, पण 2-3 प्रश्न मला जामच भेडसावत आहेत म्हणून विचारतोय. म्हणजे तुम्ही मला का भेटायला येणार होतात, आणि महत्वाचा प्रश्न, माझ्याकडनं तुम्हाला काय उपयोग होणार आहे, ह्या प्रश्नांची उत्तर प्लीज देऊन जा. कारण काय ना, ह्याची उत्तर नाही मिळाली तर दिवसभर तळमळत राहील म्हणून म्हटलं. प्रत्येक प्रश्न एवढ्या लवकर सुटला असता तर आयुष्याची गंमतच निघून गेली असती बघ. आयुष्य हे जीवन जगण्याचे एक पझल आहे, पझल. ते सोडवण्याची खरी मज्जा असते. अशी पटापटा उत्तर मिळत गेली तर जगण्याचा रसच नाही संपून जाईल बघ. लवकरच तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तू निश्चिंत राहा. चल, आधीच खूप उशीर झालाय, निघायला हवं. प्रतिभा, माझ्या बाबतीत झालं ते झालं, जाऊ दे. पण समज तुझ्या सुदर्शनच्या जीवनात आलीस ना, तर आधी तुम्ही ना मित्र बना आणि नंतर नवरा बायको. काही चांगले मित्रमैत्रीण असतील ना तर नवरा बायकोचं नातं कसं घट्ट टिकून राहतं. म्हणजे असं मला वाटतं बरं का. खरंय बाई तुमचं. आधी मित्रच बनायला हवं. कारण नवरा बायकोचं नातं निर्माण झालं ना एकदा की मग प्रत्येक पुरुषाला बायको म्हणजे आपली हक्काची वस्तू असं वाटायला लागतं. तिच्यावर अधिकार गाजवणं हेच खरं पुरुषत्व आहे असं तो समजायला लागतो. पण बाई, मघाशी तुम्ही जे म्हणालात की लग्न न करता एकत्र राहणं हे चुकीचं आहे, त्या बाबतीत मला असं वाटतं की हे प्रत्येकाच्या मानण्यावरती आहे. माझ्या दृष्टिकोनातनं जर पाहिलं तर त्यात अयोग्य असं काहीच नाहीये. प्रतिभा, हे तू बोलतेस? अगं, जी प्रतिभा जिला स्वतःचे संस्कार, रीतिरिवाज इतके प्रिय, इतकं त्याबद्दल आदर आहे, तीच प्रतिभा असं कॉन्ट्रास्ट स्टेटमेंट कसं काय करू शकते? बाई, मला खरंच लिव्ह इन रिलेशनशिप जास्त चांगलं वाटतं. कारण बघा ना, त्यामध्ये आपण फक्त एकमेकांचे मित्र असतो. एकमेकांवर कुठलंही असं बंधन नसतं. आणि तेच
लग्न म्हटलं की बंधन हे आलंच. आणि कुठलंही बंधन कधी ना कधीतरी जाचक वाटायला लागतच ना. खरं सांगायचं तर लग्न आपण फक्त समाजासाठी करतो, रूढी जपण्यासाठी करतो. मला वाटतं पुढचा काळ खरंच खूप वेगळा असेल. आणि आजही बघा ना, जे लग्न करतात त्या जोडप्यांमधली जी स्त्री असते ती फक्त हे लग्नाचं बंधन अगदी शेवटपर्यंत टिकून राहावं म्हणून लढत असते, झटत असते. मला नाही वाटत पुढची पिढी इतकी सहनशील असू शकेल. बाई सॉरी हा, आपला विषय काय सुरू होता, मी काय बोलत गेले, सॉरी. मला वाटतं मी निघते आता, शाळेत मुलं वाट बघत असतील ना, मी येते. हा मला तर असं वाटतं तुझं जे डोकं दुखतंय ना ते भुकेण्याचं असणार. पण हिला एवढं कळत नाही का की आपलं वय किती, आपल्या बरोबर कसं वागायला पाहिजे. अहो माझा सख्खा भाऊ आहे तो, सख्खा. हा नाही म्हणजे तुमची हरकत नसेल तर आपण माझ्या घरी जाऊ शकतो बोलायला. तुझ्या भावाला जरा समजव. काय नाही माझ्याकडे, सांग ना काय नाही माझ्याकडे. अरे माझ्याकडे पैसा आहे, प्रतिष्ठा आहे.